तर आधी इथूनच कापायचंय, नंतर बॅकचं जे काय वाढलंय ते नंतर कापायचंय तुम्हाला. आत्ताच कापत नाहीये आपण बॅकचं काही. थोडा वेळ बॅकला आपल्याला हे नकोय, हे सरळ कापणार. बॅकला आपल्या इकडे जे काय वाढले ते पण कापून खालचा 1 इंच आणि साईडचा पण. साईडचे 2 आणि 1 इंच. बॅकला हे काहीच नाही, तसं करायचं नाही. वेगळीच पट्टी काढून लावायची हा, कमरपट्टी. अजिबात शॉर्टकट मारायचं नाही. बॅक याला काही करायचं नाही. जर गळा करायचा असेल तरच तो पण कॅनव्हासवर करायचा आहे तुम्हाला, जसा कसा करायचा. छोटाही करू शकता, मोठाही करू शकता. त्याला ठेवा. आता हे कुष्ट आणतो त्याचा कट करून लक्षात नाही. ड्रेसला पण स्टँड कॉलरला सेम मेथड ना? सेम. ते 3 इंच वरती होतं, 3 3.5. फक्त मॅडम इथंच जायचं ना कॉर्नरला, 3 पर्यंत नाही यायचं वर मुंड्यापर्यंत. शोल्डर आपण कशाचीच कापत नाही मुंडा कापतो. दोन्ही शोल्डर सारखेच पाहिजे ना बॅक आणि हे असं बसणार. कळालं? एक इकडून भाग आहे ना, तिकडून तिकडून भाग. रेखा स्टाईल ब्लाऊज जुना. हा स्टँड कॉलर कुणी शिकवत नाही आता. आता वेगळा स्टँड कॉलर काय पण सांगतात. हा जुना ब्लाऊज आहे आणि हे आता बऱ्याच जणांना कॉलर कॅनव्हास लावावे लागेल ना, पण असे दुसऱ्या गळपट्टी काढायची अशा अखंड याच रुंदीची. अशा 2 पट्ट्या काढायच्या. आता ते बघूनच करावं लागणार, असं कळणार नाही. प्रॅक्टिकलच कळणार. शिवताना पण सगळं प्रॅक्टिकल. तू उभं ठेवायला सांगितले ना मॅडम मी तुला, कापड उभं वगैरे बोटनेक शिवा. सिंपल बॉर्डर आहे.